तर मोठा आरोप, मोठा दावाच खरं तर हाकेंनी केलाय। 4 ते 6 लाखांपर्यंत हे प्रमाणपत्र विकले जात आहेत आणि 90% ते बाद होतील असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचे आरोप काय आहेत, दावे काय आहेत, पुढे सविस्तर जाणून घेऊ। तुर्तास एक महत्त्वाची बातमी आहे जरांगेंसंदर्भात। लक्ष्मण हाकेंसारख्यांना आम्ही मोजत नाही असा टोला मनोज जरांगेंनी लगावलाय। मराठा मुलांचं जाणून बुजून नुकसान करत असल्याचा आरोपही जरांगेंनी ठेवलाय। आता हे निवडून आलेले पोरं जी आहेत यांचा मुद्दा वाटोळ करायचं काम चालू आहे, कारण त्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्या काय त्यांच्या घरच्या आहेत का? मुद्दा वाटोळ करायचं ते काम आणि आहे। हे ज्यांचे रद्द केले हेच राजकारणी तुमच्या आंदोलनात पुढाकार घेतलेला होता, आज त्यांचं करिअर उद्ध्वस्त होत आहे। तेच सांगतो मी, राजकारण म्हणजेच करिअर नाही। पण मी तेच सांगितलं की त्या नोंदी त्यांच्या नाही आहेत, तर त्या सरकारनं शोधलेल्या। त्यामुळे तुम्ही जाणून बुजून वाटोळ करायला लागलात। हेच सांगितलं मी तुम्हाला याच्या अगोदर की जाणून बुजून राजकारणात उभा राहिलेल्या पोरांचं वाटोळ करण्याचं काम सरकार जाणून बुजून करायले, कारण त्या नोंदी त्यांच्या नाही आहेत, सापडलेल्या आहेत त्या तुमच्या सरकारनं, म्हणून त्यांच्या झाल्या। त्याने काय कुठं काय असं काय त्याच्या घरात काय ही आहे का म्हणून ही केलंय मोडी लिपी वाचायला माणसं मिळणार, मोडी लिपी उर्दू आणि फारसी सापडायला माणसं मिळणार, इतकी फजिती तिकडून लिहीन ती लिहिता यायला इंग्लिश आणि मराठी नीट लिहिता येणार माणसाला, तर फारसी कोण लिहित, उर्दू कोण लिहित? बरं, यावर आता लक्ष्मण हाके असं म्हणतायत की हे जे सर्टिफिकेट मिळाले सगळे हे 90% रद्द होणार आहे आणि हे जे निवडणुकीत लढले यांच्या विरोधात आम्ही स्वतः या सगळ्यात पुढाकार घेऊन कोर्टात जाऊन हे सगळे रद्द करायला लावणार आहे। हे टिकणारं नाहीये आणि आम्ही हे सगळे 90% सगळे रद्द करणार लावणार। ते कोण आहे त्याला नाही मोजित आम्ही, तिकडे काय वाकडं होत नाही कोणाचे। आपला पुढचं घे।